तिचे केस होते की अक्षरशः नवऱ्याने जॉब सोडला मुलासाठी आणि वाईफला करू दिला. बट इकडे कुठेच इगो क्लॅशेस नाही झाले. मी हवंय तर घरी राहतो, मी मुलाचा सांभाळतो. बट अगेन इथे काय होतं की कॉन्फ्लिक्ट खूप निर्माण होतात. नवरा म्हणत असतो की नाही ठेवायचं बेबी सिटिंगला आणि वाईफला त्याची आई पण नको असते. अगेन माझं मूल आहे, खूप ऑब्सेस्ड असतात. सुरुवातीला पहिल्यांदा मूल झाल्यावरती मग हे नाही करायचंय, ते नाही करायचंय. मग असं होतं की सासू म्हणते की आम्ही मुलंच जन्माला नाही घातली आहेत का? किंवा नवऱ्याचं असतं की माझ्या आईचं प्रेम मिळू देत ना, काय बिघडतंय जर तू कामाला. नाही, माझं मूल आहे, हक्क जो दाखवला जातो. बट माझं असं म्हणणं आहे की त्या मुलावरती तुमच्या दोघांचाही हक्क आहे, त्याचबरोबर बाकीच्या फॅमिलीचा पण हक्क आहे. बरोबर. त्याच्या आईने जर त्याला जन्माला घातलं नसतं तर तुला नवरा मिळाला नसता. राईट? नवरा असल्यामुळे तुला मूल झालं. इट इज टू वे प्रोसेस, वन वे नाहीये. मग त्या मुलावरती हक्क सगळ्यांचाच आहे. मग काय होतं की मग अगेन आई नकोय, मग मूल एकटं पडतंय, मग बेबी सिटिंग मध्ये. मग इकडे नवरा खूप जास्ती या सगळ्या गोष्टींमधून जातो, कारण ती ऐकत नाहीये. मग केअर नको तर ठीक आहे ठेवा. बट ठेवल्यानंतर ना त्या बाळावरती जे परिणाम होतात, जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं आपण म्हातारे व्हायला लागतो, त्यावेळी तो इमोशनल कनेक्ट नाही भेटत. आणि मग ज्यावेळी मुलगा त्याच्या कामाला लागतो, सर्व्हायव्हलला लागतो, त्याच्या लाईफमध्ये वाईफ येते, मग त्याचं असं असतं की ठीक आहे लहानपणी तर तुम्ही हेच केलं, मला पण तर बेबी सिटिंगला ठेवलं होतं, मग तुम्ही वृद्धाश्रमात राहा. ही चेन सुरू राहते. सो इकडे काय होतं, थोडंसं फिमेलने अंडरस्टँड करणं गरजेचं.